ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असून ते 4 मे रोजी मुंबईमध्ये परतणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर आहेत। 30 एप्रिल रोजी मुंबईमध्ये येणार आहेत। त्यामुळे दोन्ही भाऊ मुंबईमध्ये परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मराठी माणसाच्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र या, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरबाजीतून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर या संदर्भातला निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेतील, त्यानंतर परिस्थिती समोर येईल, असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। हिंदी सक्तीवरून दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनरवर पाहायला मिळतंय। मनसेनं शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी केली आहे। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे, असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी 4 वाजता शिक्षण मंत्री दादा भुसे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावर सरकार फेरविचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भातील वाद चव्हाट्यावर आले आहेत। भाजपच्या नव्या पदाधिकारी निवडीविरोधात लावण्यात आलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत। फॉर्च्युनर आणि पैसा असेल तर भाजपचं पद मिळतं, असा आशय असणारे हे बॅनर्स झळकले। बारामतीत पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं। बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत। जिल्ह्यातील 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। सिंचन भवनाबाहेर पुण्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी त्या आंदोलन करणार आहेत। जलसंपदा विभागाविरोधात सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरणार आहेत। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी गोविंद बागेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात भेटण्यासाठी गर्दी केली आहे। यावेळी युगेंद्र पवारांचा वाढदिवस देखील शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जाणार आहे। शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेला चुना लावला म्हणून योजना बंद झाली, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर जुन्या पीक विमा योजनेतील निकष बदलून नव्यानं ही योजना तयार करून निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांनी त्यांच्या व्याहींना म्हणजेच रोहित पवारांच्या सासऱ्यांना एक मिश्किल सल्ला दिलाय। व्याही माझं एवढंच ऐका, असं म्हणत क्रीडाई या संस्थेमधून इथून पुढे महिलांनाच अध्यक्ष करा, असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा नवा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। नव्या अहवालानुसार डॉक्टर घैसास दोषी असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर ससूनच्या समितीनं अहवाल बदलल्याची चर्चा आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरनं पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यालयात सुनावणी झाली। यावेळी भिसे कुटुंबियांनी त्यांची बाजू मांडली। तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिल्यानं त्यांना पुढील तारखेला बोलावण्यात येणार आहे। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी घैसास ईमेलवरून बाजू मांडणार आहेत। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई वेगवेगळ्या पातळीवरून होणार आहे। तर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। एका रात्रीत सोन्याच्या दरात 2000हून अधिकची वाढ झाली आहे। जीएसटीसह सोन्याचे दर 1,02,000वर पोहोचले। पुण्यात जैन धर्मीयांनी मोर्चा काढला। विलेपार्ले येथे जैन मंदिरात करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यामध्ये जैन समाजानं आंदोलन केलं। व्यापारी संकुलनासाठी दिलेला भूखंड सिडकोनं जप्त केल्याप्रकरणी आता व्यापारी आक्रमक झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून न्याय न दिल्यास येत्या 29 तारखेपासून व्यापारी उपोषणाला बसणार आहेत। तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला ईडीनं समन्स बजावलेला आहे। येत्या 28 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांच्याकडे त्यांच्या बँक खात्यांची माहिती आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे। अमळनेर शहरातील जामी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारी 10 पक्की घरं आणि 16 दुकानं अशी 26 अतिक्रमणं पालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं पोलीस बंदोबस्तात हटवली। यावेळी मध्यमवर्गीयांवर कारवाई करत मुख्य बाजारपेठेत दुकानांना सवलत दिल्यानं नागरिक संतापले।
विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। वाढत्या तापमानामुळे नागपुरातील ताता टोपे नगरातील श्री गणेश मंदिरात बाप्पासाठी एसी लावण्यात आलाय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी इथे मळगंगा देवीच्या 3 दिवसीय यात्रेला प्रारंभ झालाय। यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री देवीची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। कोल्हापूरच्या रेंदाळ गावात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसांपासून एकदा पाणी पुरवठा होतोय, तर पाणी पुरवठा सुरळीत करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। बुलढाण्यातील नख गळती बाधित गावात केंद्राचं आरोग्य पथक 3 दिवस मुक्कामाला असणार आहे। मात्र केस गळतीचं निदान झालं, मग नवीन संशोधन करून नख गळतीबाबत काय दिवे लावणार आहेत असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी विचारला। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो ग्रामपंचायतींच्या मुदत संपणार आहेत आणि त्यासाठी मालेगाव, येवला, नांदगाव, चंदवड या तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली। येवल्यात एका धाब्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकाने गळफास घेतला, त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावात एक घर सोडून एक अशा पद्धतीने अनेक ग्रामस्थांना किडनीचे विकार जडलेले आहेत। गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाण्यामध्ये दोष असल्यामुळेच किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणाऱ्या महापालिकेकडून बांधण्यात आलेला राजाराम पूल तो फन टाइम पर्यंतचा उड्डाण पूल अखेर पुढील आठवड्यात खुला होणार आहे। रायगडमध्ये अवैध मासेमारी करणं महागात पडलंय। मत्स्य विभागानं ड्रोनद्वारे टेहळणी करत 63 जणांवर कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। कांदा निर्यातीबाबतीत केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाचा फटका यावर्षी कांदा निर्यातीला बसलाय। यंदा कांदा निर्यातीमध्ये 10% घट झाली आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी शासनाला तब्बल 380 कोटींच्या रुपयाच्या विदेशी चलनाला मुकावं लागलंय। ऑफला जीवे मारण्यासाठी 2 लाख रुपये देण्यात आल्याची खोटी माहिती पसरवणाऱ्या आरोपीविरोधात खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। चुनाभट्टी परिसरातून पोलिसांनी परराज्यातील ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश केलाय। गस्ती दरम्यान पोलिसांनी आरोपीसह त्याच्या आरोपीला ताब्यात घेतले। त्यांच्याकडून तब्बल 10 कोटींचे चरस जप्त करण्यात आले। पुण्यामध्ये दारूच्या नशेत लोकांनी एका जोडप्याला मारहाण केली। जोडप्याच्या कारवर दगडफेक करण्यात आली। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डात लागलेली आग अजूनही धुमसतीच आहे आणि 4 दिवसांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। आगीचे लोट विझल्यानंतरही कचऱ्याच्या आतून आग धुमसते, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीसह धुराचा त्रास होत असल्यानं पालिकेनं नागरिकांना मास्कचं वाटप केलंय। अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांमध्ये मोटारसायकल चोरी करणारी सराईट टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। 2 आरोपींना अटक केलं असून 14,20,000च्या 15 मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या। विक्रोळीमध्ये गोदरेज सिग्नलजवळ अपघात झाला होता। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स जखमींना दिली आहे। 2 दुचाकींचा अपघात झाल्यानं दोन्ही चालक गंभीर जखमी झाले होते। कल्याणमध्ये नशेसाठी रिक्षा चोरी करणाऱ्या मेकॅनिकला पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी पोलिसांनी चोरीची रिक्षा देखील जप्त केली। जळगावच्या भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। पोलिसांनी धाडस दाखवत 6 ते 7 जणांचे प्राण वाचवले। पिंपरी चिंचवडमध्ये म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये पोलिसांनी वाहनं चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर बेड्या ठोकल्या। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेत पोलिसांनी या आरोपीला अटक केली। सांगलीच्या पुलूस तालुक्यातील बुर्ली येथे मिरासो इनामदार या जवानाचा अपघाती मृत्यू झाला। 4 चाकी आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात जवानाचा मृत्यू झाल्यानं गावासह परिसरात शोककळा पसरली।